नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सुक्या खोबऱ्याची पावडर बनवणार आहोत। मित्रांनो, ही सुक्या खोबऱ्याची पावडर पाण्याचा हात न लावता फ्रीज मध्ये 1 ते 2 महिने टिकते। मटन असो वा चिकन किंवा असो कडधान्य, यात जर वाटण नसेल तर सुक्या खोबऱ्याची पावडर तुम्ही पटकन वापरू शकता। तुम्ही माझ्या बहुतेक रेसिपी मध्ये बघितलंच असेल। तर चला झटपट कृतीला सुरुवात करूया। खोबरं घेताना मित्रांनो चांगल्या क्वालिटीचंच घ्या, म्हणजे तुम्ही जे काही बनवत असाल त्याला चव येईल। खोबरं आपण गॅसवर भाजून घेऊया। डायरेक्ट गॅसवर नसेल भाजायचं तर त्या खोबऱ्याचे तुकडे करून तुम्ही कढईत सुद्धा भाजून घेऊ शकता। खोबरं भाजल्यानंतर त्याचे पातळ काप करून घ्या, म्हणजे त्याची पावडर मिक्सरला चांगली होईल। खोबरं छान कापून झालं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात खोबरं काढून घ्या। शेवटी तुम्ही बघू शकता कालपट जाळ राहतो, तो फेकून द्या। आता पाणी न घालता खोबरं मिक्सरला वाटून घ्या। मस्त अशी खोबऱ्याची पावडर आपली तयार झाली आहे। ही पावडर मित्रांनो हवाबंद डब्यात ठेवा, जेव्हा लागेल तेव्हा वापरा। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब देखील करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।